नमस्कार मंडळी. तर आज आम्ही नाटळ या गावी श्री रामेश्वर मंदिरात जात आहोत. तिथे खास पूजा आहे तर मंदिरामध्ये. तर चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. ही बघा, ही कनेडी बाजारपेठ आहे. तर रविवार असल्यामुळे कनेडीचा बाजार असतो. आज रविवारचा बाजार भरतो कनेडीला. आपल्या गर्दी होती, खूपच मस्त वाटत होतं आणि भूक पण तेवढीच लागलेली होती. कारण सकाळी आम्ही एका कार्यक्रमाला गेलेलो, त्यानंतर आम्ही तशीच आम्ही नाटळ्या यायला निघालो पूजेसाठी. तर आता आम्ही वडापाव वगैरे तिथे घेतले. बघा, वडापाव वगैरे मस्त असे गरम गरम घेतले तिथे आणि खाल्ले, कारण भूक पण तेवढीच लागलेली होती. त्यानंतर आम्ही परत नाटळला जायला निघालो. नाटळ गाव हे खूप निसर्गरम्य वाटत आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता देखील किती छान वाटतो आहे. बघा, आपल्या मंदिराकडे जाणारा हा रस्ता बघा किती छान आहे. हे रामेश्वर मंदिर खूप जागृत आहे. आता मंदिराकडे आम्ही पोचणार आहोत. आरती पण सुरू होणार आहे आता थोड्या वेळाने. चला तर मंडळी, आपण मंदिराकडे आता जाणार आहोत. मस्त असं वाटत होतं, एकच नंबर. तर मंडळी, आता आम्ही मंदिराकडे पोचणार आहोत आणि आरतीला आता सुरुवात होणार आहे. तर आम्ही आता मंदिराकडे पोचलो आहोत. इथे आपण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेलेलो आहे. धूप आरती आहे. आपण बघा, महाप्रसाद वगैरे खूपच छान होता. गर्दी पण तेवढीच होती, खूपच गर्दी होती. खूप छान वाटत होतं. लाईन बघा, जेवणासाठी खूप लागलेली होती महाप्रसादासाठी. तर आता आम्ही घरी निघणार आहोत. चला, आता आम्ही घरी निघणार आहोत. जेवण वगैरे झालेलं आणि एक फुल म्हटलं तोडूया. फुल हे फूल पण छान आहे. चुकून आहे कलर. बाप्पाला ते कळी आहे ना, ती काढू ठेवा. बाप्पा केला गणपतीला आमच्या. बाप्पाला पण मी आता चपाती
म्हटलं चपाती नको, म्हटलं पुऱ्याच करूया. हे बघा पुऱ्याचं पीठ मी आता मळलेलं आहे. आता मी पुऱ्या लाटून घेणार आहे. चला तर आता मी नाटळला गेलेलो मंदिरामध्ये कार्यक्रम सध्या चालू होते. महाप्रसाद वगैरे तिकडेच घेतलो. त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेऊन आम्ही घरी आलो. आता घरी आलो तर आता म्हटलं छोलेची उसळ केलेली आहे मी आणि म्हटलं सोबत पुऱ्या करूया असं ठरवलं मी. त्याप्रमाणे मी आता पुऱ्याचं पीठ मळलेलं आहे. आता पुऱ्या करून घेते. मी पोळी लाटून घेतलेली आहे. हे बघा बनवून घेतले. आता मी तळून घेणार आहे. तर अशा आता तळून घेणार आहे. मस्त असं फुगलेले आहेत बघा. आणि आपण रवा लावतो ना, त्यामुळे ते व्यवस्थित जराही तेल राहत नाही पुऱ्यांना. आपण पुऱ्यांना रवा लावतो त्यामुळे ते जराही तेलकट होत नाही. पुऱ्या झालेल्या आहेत. मस्त अशी शोधायची चण्याची उसळ सोबत पुऱ्या. तर मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.